महिला मंडळ पटकन उत्तर द्या, उपवास करावा किंवा नाही? तुम्ही महिला आहे का? महिला मंडळ उपवास करावा किंवा नाही? हा म्हणा, नाही म्हणा. नाही, ऐका नीट. जी स्त्री शरीरानं कमकुवत आहे तिने उपवास करू नये. जी स्त्री आजारी आहे तिने उपवास करू नये. आणि ज्या स्त्रीला शारीरिक कष्ट जास्त आहे तिने उपवास करू नये. पुरावा 3रा अध्याय. तुम्ही शरीरा न पिडावे आणि तुम्ही व्रत नियम न करावे. आणि पाया पडून सांगतो, याला उपाशी मारीत जाऊ नका. याला लागेल तेव्हा पाणी द्या आणि मागेल तेव्हा अन्न द्या. याच्यातला देव जर उपाशी राहिला तर बाहेरचा देव तुम्हाला भेटेलच कसा? याला पुरावा. पुरावा 9वा अध्याय. मी वैकुंठी नसे, एक वेळ भानुबिंबई न दिसे. या उपवास करायचे नाही रे. आता गुरुवार झाले असतील ना 2. करा करा. काय बावळ्याचा बाजार झालाय. पार्वतीनं गुरुवार केला आणि शंकर पिऊन आला, काय उपयोग झाला? पार्वतीचा दणका उठलाय, दुर्गे दुर्गट भारी तुझ बिन संसारी. शंकर आला काळ्या पिशीत मटाण घेऊन, कापून टाकीन कापून. मग पार्वतीनं आरती बदलावली, खालील लोटांगण वंदीनं चाललं. हे जी उपसंका आहे काय? तुम्ही शरीरा न पिडावे, तुम्ही व्रत नियम न करावे. काय उपयोग येत होता? याला चांगलं समाधानी ठेवा. उपासना कोणाला देव भेटतो? पुढचं वाक्य सांगतो तुम्हाला. काशीला गेलो मोक्ष मिळतो, पण काशीला मरावं लागत. आपले बावळट काशीला जाते आणि गावात येत्या. मी दाव्याचं खात नाही, कान फडफुडीन. दाव्याचं आणि काशीचं काय? तुला जायलाच कोणी सांगितलं होतं काशीला? गेला मरायला काशी. तू गावात नीट राह, तू गावात राहतो हीच काशी. आमच्याकडे आपल्याकडे आता एक धंदाच झालाय. 5-50 लोक गोळा करा, चला काशीला. पैसे त्यांचे, मजा आपली. उरलेल्या पैशाच्या बायकोला गाजरा, दोन्ही काशा खुश. तिकून आला तर गाई दुधाला कमी पडली, दोन्ही पोरं वायली निघली. हीच काशी झाली. ओवी नीट ऐकत जा. दुसऱ्या अध्यात अशी ओवी आहे, दुसऱ्या 12व्या अध्यात ओवी आहे. तुम्ही काशीला गेल्यावर तिथं देह ठेवला तरच पवित्र, नाही तर बोगसगिरी नाही. कोणी उठायचं चला काशीला. काशीला हाय काय? मी काशी केली, दावा खात नाही, श्राद्धाचं खात नाही. महाराज मी अजून आळंदी पंढरपूरून देऊन पैठण सोडून दुसऱ्या देवाला गेलो नाही आणि जाणारही नाही, जाणारही नाही. तुम्ही जरी मानले आलो काय काम आहे? आपले 3 कीर्तन होते, हीच काशी. दिवसभर 3 करतो महाराज, हलक्या हाती 3, जवळ सापडलं तर 4थं काढी दो. एक नाही करीत कधी, चालू चालू 3. 12 माही. मी काही सिजनेबल बुवा नाही. 5 महिन्याने 80, 85, 70, 75 कीर्तनाला व्याव नाही. आणि ही कीर्तनं थोडीशी सत्य आहे, पण ती काळाची गरज आहे. लोक बधीर झालेत. लोकांना चला काशी बिशी करत नाही. उपवास करावा किंवा नाही? उपवास करावा किंवा नाही? महिला मंडळ उपवास करायचं नाही. बरं 2 गुरुवार केले ना तुम्ही, लबाड बोलायचं नाही. 2 गुरुवार पैकी नवऱ्याच्या पाया पडल्या का सांगा? नाही. मग हा बावळटपणा सांगितलं कोणी तुम्हाला? 4 गुरुवार करतीन, सासरा उपाशी मारी. ती ही पुथी कोणती आहे? बस एक वाक्य सांगा. एक वाक्य महिला मंडळ लिहून, एक वाक्य महिला मंडळ लिहून घ्या. उपवास उपवास करा, नाही तर करू नका. सासू सासऱ्यांना समाधानी ठेवा, ही देवाची पूजा आहे. देव सोयल्यानं देव भेटतो का? खरं वागायला शिका. आणि आज लोकांना खरं नकोय, नुसती प्रसिद्धी. आजच्या लोकांना 4च रोग आहेत. माझी लाल करा, 2 मला माना, 3 माझ्या पुढे कोणी जाता कामा नाही, आणि 4 मलाच पैसा पाहिजे. बस बाकी लोकांना 5वा रोगच नाही. ओनली आय वॉन्ट मनी अँड मनी. बस काही नाही झालं कोणाला रोग. सगळ्या लोक आता हे कॅमेरे बिमेरेवाले नाही, हे लई विचित्र मंडळी. हे काय करतात महाराज, आता 2 तास आपलं कीर्तन ऐकून घेणार, काढून घेणार कॅमेऱ्यात, आणि एखादं वाक्य चुकीचं गेलं ना तेवढंच युट्यूबला टाकणार. म्हणजे आपलंच ऐकणार आणि आपल्याच ठोकणार, अशी नालाय केली. लई विचित्र.
लय विचित्र महाराज. आणि यांना एवढं समजत नाही, पैसे त्यांना. मी अजून युट्यूबचा 1 रुपया घेतला नाही आयुष्यात. म्हणजे लाख लाख 2-2 लाख एक कधी ध्यानात ठेवायचं या मंडळीने. दाखवायचं तर अख्खं कीर्तन दाखवा ना. नाही दाखवणार कधी. नाही 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 दाखवणार. पैसे त्यांना ठोकायचे आपल्या. पण एक ध्यानात ठेवा, ते इंद्रिकरचे पैसे आहेत महाराज. येडे व्हाल येडे. अशी हिंडाल गावा सुकुकोटबा नको हलदा वाढता. मला लई त्रास दिला या मंडळीनं 5-6 महिन्यात महाराज. आणि एक वाक्य सांगा, तुम्हाला राग येईल महाराज, पण आपल्या माणसांबद्दल आपण कधीच अपप्रचार करू नये. आपल्या माणसांबद्दल एक वाक्य सांगा. आपल्या दोंडाईच्या मध्ये एक माणूस विद्वान डॉक्टर आहे, स्वाभिमान आहे आपला. असं कसं? एक मुलगी गरीबाची तहसीलदार झाली, आपली शान आहे ती. आपला एक तरुण पोरगा शेतकऱ्याचा मिलिटरीत गेला, शान आहे ती. आणि आपली लोक आपलंच वाटोळं करतात मला. वा आता समजा आम्ही कीर्तन क्षेत्रात आहे, आपल्या लोकांची शान आहे ती. आपला एक मुलगा आळंदीत पहिला आला, शान आहे. आपला एक मुलगा, आपली एक मुलगी तहसीलदार झाली, शान आहे. आणि आपली लोक काय करतात महाराज? आपल्यांच्याच बदनाम्या. 2 तास कीर्तन ऐकून घ्यायचं आणि एखादं वाक्य चुकीचं गेलं का, यंबा सामच्या बोखंडी तेवढंच दाखवायचं. कधी आपल्या धर्माबद्दल आपण प्रचार करू नये. आपण खानदान घराण्यातली धर्मनिष्ठ माणसं आहेत. आपण धर्मनिष्ठ माणसं आहे. आपल्या धर्माबद्दल आपल्या एक वाक्य सांगा, कुणी कुणालाही नाव ठेवावं, आपण आपल्या माणसाला नाव ठेवू नये. हे कधी ध्यानात ठेवायचं. एखादा डॉक्टर, आता समजा दोंडाईच्या मध्ये एखादा मुलगा आहे, अति गरिबी डॉक्टर झाला, विद्वान आहे, ती आपल्या लोकांची सगळ्यांची शान आहे. बाकीचे लोक म्हणले तुमचे डॉक्टर फार हुशार आहे. आपण म्हणलं पाहिजे आहेच. आपली अवलाद काय म्हणते माहिती का, तो ना त्याचे सगळे लफडे आपल्याला माहिती आहेत की नालायक केला. बोलू नये आपल्या माणसांमध्ये. विनोद आहे हा. एक वाक्य सांगा मला. सोनारानं हिरा फेकला तर चालेल, त्याला त्याची किंमत कळेल नाही. एखाद्या रस्त्यातल्या भिकाऱ्यानं हिरा फेकला तर चालेल, त्याची किंमत त्याला कळेल नाही. पण रत्न पारखेनं हिरा फेकू नये. का? तो त्याच्यातला तज्ञ. कुणी कुणालाही नाव ठेवावं, आपण आपल्या माणसांना कधी नाव ठेवू नये. आमचा एक म्हशीकडे जाणारा पोरगा आहे, मिलिटरीत गेला, शेवटपर्यंत आपली शान आहे. आमचे भांडे घासणारीची मुलगी 12वीला पहिली आली, अख्ख्या गावात बोर्ड लावले पाहिजे, आपल्या गावची शान आहे ती. एक मुलगा सीए झाला, कौतुक आहे. आणि आपल्या लोकांना आपलेच लोक दुश्मन. एखाद्यानं गाडी घेतली ना, आपली अवलाद हसत सुद्धा नाही. हप्त्यावर घेतली असेल, पालथी मेंदू. एखाद्यानं लय उंडा घेतला, पुरीत खोड असेल. एखाद्यानं घेतलाच नाही, लफडा असेल, ऊर फाटच बोलणार, लय भंगार. आणि त्याच्यामुळे आपलं वाटोळ झालं. कधी ध्यानात ठेवायचं. अजून एक मुद्दा सांगतो. आपल्या माणसांबद्दल कधी आपण वाईट बोलू नये. तुम्हाला मान्य का सांगा. दुसरी गोष्ट, हे युट्यूबवाले सगळे जेवढे मोबाईल वापरणारे तेवढे आपल्या धर्माबद्दल, आपल्या प्रिय राजाबद्दल, आपल्या एखाद्या व्यक्तीबद्दल युट्यूबला जर एखादी क्लिप आली, जाग्यावर डिलीट करा, फॉरवर्ड करीत जाऊ नका. फॉरवर्ड करू नये कधी. समजा एखाद्याने लिहिलं, एखाद्याने छापलं, तुकाराम महाराज वैकुंठा गेले नाही, त्याचा खून झाला, आपण तुकाराम महाराजांना बाप मानणारी माणसं आहेत, क्लिप जागेवर डिलीट करा. आपल्याच अवलदींचे 2-2 हजाराचे ग्रुप आहेत आणि आपल्याच अवलदी पुढे फॉरवर्ड करतात. मग या जातीय दंगली भांडणं होण्याची ही कारण आहेत. आणि ज्यानं टाकलं त्याला लई किंमत देऊ नका, ते येडच आहे. त्याच्यामुळे पुतळे जाळा आणि त्याला चौकात घ्या, काय ते हलकट क्वालिटीचं आहे, सोडून द्या आणि पुढे चला. नको त्याला मार्केट नका देत जाऊ. आपल्याकडे एखाद्याने काही लिहिलं का, लगेच त्याचा पुतळा जाळा, टपऱ्या बंद ठेवा, काय ठेवू नका, ते येडच आहे. त्याला काय करत, त्याच्या बायकोन त्याला 2 वेळा आणलं, त्याला काय मार्केट द्यायचं, ते भंगार. आणि भंगार माणसांना मार्केट दिल्यामुळे आपली धर्मनिष्ठा कमी होते. काय म्हणते तुमचं? लिहून द्या ना, त्याला लिहू द्या ना. एखाद्याने संभाजी महाराजांबद्दल लिहू द्या, एखाद्याने तुकाराम महाराजांबद्दल लिहिलं, लिहू द्या ना. आपण तर धर्मनिष्ठ आहे ना, मग नको त्याला काय किंमत द्यायची गरज नाही. गावात हत्ती आला हे ओळखायचं असेल तर कुत्रा भुकला पाहिजे. कुत्रा जर भुकला नाही तर हत्तीचा अपमान आहे. हो, हत्ती येऊन कुत्रा भुका ना, कुत्रा असं नेट लावून भुकलं पाहिजे.
जितका कुत्रा जास्त भुकेल तितका हत्ती मोठा. कधी बी स्वाभिमानाने जगायचं. भुके मरेंगे लेकिन आकड नाही छोडेंगे. वाघ फाडला होता संभाजीनं. वाघ गोवा नाही, वाघ कळत होतं मला. वाघ वाघ म्हणजे आपला वाघ नाही, आपला 5च्या पुढं वाघ. 9 वाजता पडला, उत्ताना झाला चित्ता. मागून की चड्डी फाटेल. पुढच्याला म्हणतो फडून टाकेन, फडून फडून टाकेन, फडून टाकेन. मग ही कोण शिवीन? आपले वाघ नाही, आपले बिबटे. बिबटे 9वीचं क्वार्टर पेतय. 9वीचं असं एवढं एवढं क्वार्टर पेट ती आवलात टाईट पाहतय बापाक. आणि ते बापालाच म्हणते तुझं कमी, तुझं कमी, मी तुझं का. मग तुझ्यातून माझ्यात एवढा फरक कसा. त्याचा बाप म्हणला आता मी म्हणतोय बा माझा आहे. मग इतकं जेव्हा 11वीला गेलंय 17चं शामडे. मिसरूड नाही, फिसरूड नाही, बगलात गुचिड्या, स्वच्छता असा घाण वास. आणि ते बापाला म्हणतंय काय केलंय माझ्यासाठी. आता बापाने केलं ते सांगायचं का. बाप म्हणला मारली जखम्या. मग आता काय करेल. कॉलेजचं पोरग दारू पिताना बापाच्या नावाची चीयर करतय. दत्तू पाटील की जय हो. मग पेतय आणि पेल्यावर एकमेकाला बापाच्या नावानं हाक मारतात. ए भिक्या, ए सख्या, ए दत्त्या, ए किसन्या, तुझ्याचे का मी. मराल मराल 10वी 12वीचे याडपट नीट आहे का. मराल बेवडे हो मराल. अय भंगरी हो मराल. आखलीचा पत्ता नाही. गमेंड असेल ना घमेंड. लग्नाच्या अगोदर दारू पिणाऱ्या कोणत्याही पोरेला आपलं ओपन चायल्यांच्या कीर्तनात ओपन. ज्याला खास किडा असतं ना क्वार्टर प्यायच्या लग्नाच्या अगोदर, फक्त तुमच्या बापाची इस्टेट सोडा ना आपल्याला 1 गुंठा जमीन घेऊन दाखवा. वर्षभर दारूचा खर्च मी एकटा करतो. पैसे रोख घे शेंबड्या रोख. ए पिस्तुल्या रोख. तू तरी एकाच बाजूने पेतो, मी तुला दोन्ही बाजूने पाहिजे. तू काय नाही. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका, हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. ह्या 4 वर्षामध्ये बाप पोराचा खांदेकरी झालाय. झालाय का नाही सांगा मला. आणि पाया पडून सांगतो तरुण मंडळीला, बसलेल्या महिला पुरुषांना, हे इंद्रिकडचं कीर्तन आहे. माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकू नका. महाराज उल थुद्या मरू दे तिकडं. महाराज कीर्तन महाराज कीर्तन संपल्यावर का मारानं. माझं कीर्तन तुमचा मुलगा म्हणून ऐका, तुमचा मित्र म्हणून ऐका. ते काल सत्य आहे, आज सत्य आहे, उद्याही सत्य आहे. आपल्या तोंडातून वाक्य बाहेर पडेल ते कवाय खरंच. पोरानो काळ वाईट आलाय. तुम्हाला वाटतं आम्हाला लई मित्र आहेत, फोन करतात लई 5 वाजता पाजितो म्हणून. भुईमुगाच्या शेंगात दान आहे तर त्याचा मुक्काम पोथ्यात आहे. पण पाया पडून सांगतो दिवस फिरतात. गमेंट कमी करा, दिवस फिरतात. राजा दशरथाचा पोरगा होता राम, पण पुत्र शोकाने मेला त्याचा बाप. आणि फडफडणारा जटायू होता पण रामाच्या मांडीवर मेलाय. जरा घमेंट कमी करा. रामाचा बाप बायकोच्या मांडीवर डोकं ठेवून मेलाय आणि जटायू रामाच्या मांडीवर मेलाय. लई पोथ्या वाचू नका. तरुण पोरांना एक वाक्य सांगतो, व्यवसाय करा. शिक्षणात कवर शिकत बसू नका. कवा लागतील नोकऱ्या. येडे झाले का तुम्ही. गारगारी का कुल्फी का हे शिका बाहेर. त्यांचं जरा केरळवरून हवा भरायला आलंय 5 रुपयासाठी रात्री 2:30ला उठत आहे. बोर मारायला महाराष्ट्रात ते झाडाखाली मुक्काम करतात. मकाचं मशीन घेऊन महाराष्ट्रात ते पेट्रोल पंपावर मुक्काम आहे. हायवेच्या कामाला सिमेंटच्या नळीत झोपत्यात. अरे एमपीची ट्रक आमच्या हायवेनं जाते तर रस्त्याच्या कडेला शिजून भात खाते आणि आमची अवलाद जमीन इकून धाब्यावर खाते. लाजा वाटू द्या लाजा. अरे पाना घेऊन आल्यात हायवेला. पाना 3 गुंठ्याचे मालक झाल्यात हायवेला आणि त्यांनी आपली पोरं गाड्या खोलाय ठेवल्यात. लाजा वाटू द्या जरा. आता हसाल. इथून पुढे रक्ताचे नाते राहणार नाहीत. जवळजवळ आजच नाते
राहिले नाही. कोण कोणचा भाऊ नाही, कोण कोणची बहीण नाही, हे फक्त पत्रिकेत छापायचं. कोण नाही. या जगातली माणसं फक्त कष्ट करणाराच सुखी होऊ शकतो, नाही तर कोणीच होऊ शकत नाही. पूर्वी लोक कॅन्सरला मारायची. कॅन्सर मुक्त महाराष्ट्र झालाय, एड्स मुक्त महाराष्ट्र झालाय, पोलिओ मुक्त महाराष्ट्र झालाय, ग्लोबल मुक्त महाराष्ट्र झालाय. आज कीर्तनात बसलेल्या सगळ्या लोकांना 3च रोग आहेत. स्टेजवर बसलेल्या सगळ्यांना माया सकट. एक शुगर, निम्मे निघतील निम्मे निम्मे. साखर, चहा राखेल दे चहा. एक शुगर, 2 बीपी आणि 3 अटॅक. हे 3च रोग आहेत सगळ्यांना. शुगर का वाढते? कमी वयामध्ये व्यसनाचं प्रमाण आहे. कोणती दारू घ्या, शुगर अल्कोहोल शिवाय तयार होत नाही. कोणती दारू घ्या, इंडिका घ्या, आरसी घ्या, डिप्लोमॅट घ्या, कोणती घ्या, कोणती घ्या, डिप्लोमॅट घ्या, इंडिका घ्या, आरसी घ्या, संत्री घ्या, मोसंबी घ्या, कोणती घ्या. पण दारू पिणाराची शुगर वाढणारच. मग एकानं मला कीर्तनात विचारलं, दारुड्याची शुगर जर दारू पिऊन वाढते तर माळकऱ्याची कशाने वाढते? अक्कल बंद झाली आपली. माळकऱ्याची शुगर का वाढते? भजनी मंडळ, अनियमित झोप, 2 सतत बाजरीची भाकरी आणि 3 भाताने शुगर वाढते. मग एकाने मला विचारलं, भाताने जर शुगर वाढते तर कोकणातले लोक सारखा भात खात्या, त्यांची का शुगर वाढत नाही? कोकणामध्ये नागली पिकते, नाचणी, आणि नाचणीचा रंग लाल आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त लोहाचं प्रमाण आहे. आपल्या लोकांना आहार नाहीये. नाही, एमपीची ट्रक रस्त्याच्या कडेला दगडाची चूल करून भात खाते. आमची अवलाद बायको देखणी करते आणि गड्याच्या हातचं खाते. गड्याच्या हातची खाते अवलाद हायवेला, आणि तो गडी त्याला असा वाढितो. त्याचा शिंबूड पडला तरी हा म्हणतो, लिंबू पिळ लिंबू पिळ. शिंबूड खातोय पैसे देऊ. तुम्हाला अशी लाज बीज नाही वाटत का? आपण काय याचं कारण अटॅक, याचं कारण शुगर. बीपी वाढायचं कारण काय? मागचं उकरून काढू नका. तिचं जसं जमलं ना, संपलो आपण. पागल आहे तू, पागल. तुला बुटानं हल्लं पाहिजे, बुटानं. एका शेंबड्यापुरीसाठी मरतो का तू? येडे आहे. अरे शीर सलामत तो पगडी 50. प्रेम कधी कुणाकडे मागू नका. तुमचं हृदय इतकं मोठं बनवा की जगानं तुमच्यावर प्रेम केलं पाहिजे. पुढचं वाक्य ऐका आपलं. पुढचं वाक्य ऐका. आपलं हृदय इतकं हलकट नाही त्याच्यावर कोणी प्रेम करावं, आणि आपण इतके नादान नाही का चांगलं हृदय कुणालाही द्यावं. कशाला वाढेल बीपीन फिपी? मागचं उकरीत बसायचं. मी पहिला असं होतो गपचिप राय. त्याच्यामुळे बीपी वाढतो. आणि अटॅक का वाढतो माहिती का? झळकाट माणसाला अटॅक येतो, झळकाट. दुसऱ्याच्या दारापुढे इनोव्हा पाहिली, आणि अटॅक का यायला लागले ह्या 5-7 वर्षात? माणसं बोलायचीच बंद झाली. पाया पडून सांगतो पोरानो, पोरं पुरी नीट आहे का? तुमच्यावर जर एखादा प्रसंग असेल तर ती गोष्ट कुणापडी पुढे बोलून दाखीत जा. मित्राला सांगत जा. प्रियशीनं धोका दिला ना, सांगून टाका मित्राला. पण ते असं नाही करायचं, आतल्या आत नाही ठेवायचं धोका. मग या अटॅक का म्हणेल? बोलून दाखीत जा. आणि आता हे मोबाईलमुळे बोलणं बंद झालं, बोलतच नाही लोक. आणि पाया पडून सांगतो, 10वी पर्यंतच्या पोरगा आणि पुरीच्या हातात मोबाईल जाता कामा नाही. पार पागल झाली जनता, पागल. हलकट क्वालिटीचं नाही. ते कानात वायरी घाली ते 2. ती सॅग नावाची एक बॅग आली कुठून, माग टांगीत आहे. ज्या गाडीतून उतरलं त्याच गाडीत चढलं ते. पागल. एक लगविला गेलं फोन आला, मग चैन तर खोलावा का नाही? पागल. कुणी बोलत नाही. एक कॉलेजला गेलं गाडीतून उतरलंच नाही खाली, परत घरी आलं.
आणि मग एकटे बसत येत रस्त्याच्या कडेला एअरपाट, आणि त्याच्यामुळं माणसं बोलायचे बंद झाले, त्याच्यामुळं अटॅक येतो. आणि मोबाईल वापरणाऱ्या ज्या अवलादी आहेत या संध्याकाळी नीट झोपत नाहीत, यांना निद्रानाश नावाचा रोग आहे. ही झोपत नाही भंगार क्वालिटीची, पडले ना नुसते, आणि मग ते अश्लील वाक्य भंगार चित्र तेच त्याच्या डोक्यात, तसंच झोपत होते. निम्म्या रात्री एकानं गोधडी फाडली, गोधडीच फाडली, गोधडीच फाडली एकानं. त्याचा बाप म्हणला मागच्या आठवड्यात खाट मोडली आणि आता गोधडी फाडली. त्याची आई म्हणली सावध व्हा, नाही तर उद्या परवा तुम्हाला फाडील तो. उपवास करावा किंवा नाही इथं आपण होतो, तुम्ही काय काळजी नाही करायची. आणि मराला कसं करावा किंवा नाही. आता मराव कसं, आता माळकरी मंडळी भजनी मंडळी कोणी महाराज असले तर लिहून घ्या, मरण्याच्या अटी लिहून घ्या, बोगसगिरी चालत नाही. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा, 2 शुक्ल पक्ष असावं, 3 उत्तरायण असावं. आता आयन कोणतं आहे, किती तारीख आहे आज, काल लागलंय उत्तरायण. आता नीट ऐका, माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा, शुक्ल पक्ष असावं, उत्तरायण असावं, मरताना इंद्रिय टवटवीत असावा, शरीराचं तापमान समान असावं आणि माणसाचा जठराग्नी प्रदीप्त असावा. पुरावा अध्याय नंबर 8 श्लोक नंबर 24 त्याच्यावरच्या ओव्या. अशी बोगसगिरी चालत नाही. कोणी उठायचं ना वैकुंठवासीन, कोणी उठायचं ना हे बापाच पेंड. मग काही माणसं म्हणतील भजने सुद्धा नीट मरतील का, गॅरंटी नाही. एखाद्यानं आयुष्यभर भागवत सांगितलं, मरण्याच्या टायमाला गवळणी पाहायला लागला. गोकुळातल्या गवळणी नदीवर गेल्या. हो असं नाही चालत. हो काही माणसं भागवत शिकून आले आणि गावात कथा ठुली, त्याच गावातून रुक्मिणी नेली, ती आहे कथा नाही झाली पण सत्य कथा झाली. परमार्थ ही पोळी आहे पण सुळावरची आहे. हा पुन्हा एक पुरावा आहे त्याला गाथ्यात, परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. तुम्ही म्हणाल आम्ही सुद्धा नीट मरू का, सांगता येत नाही. काही माणसं 70 वर्ष माळ ठुत्यान मरायच्या टायमाला खाटावर पडले का, म्हणजे काय अंड 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 मागा ते अंड. आता प्रश्न विचारतो मी तुम्हाला, एखाद्या माणसानं 70 वर्ष माळ ठुलीन मरायच्या टायमाला अंड मागितलं, देवा किंवा नाही. आता याच्यात 3 मुद्दे पडतील. एक म्हणाल त्या मानानं गण टिकावली देऊन टाका, एक म्हणाल काय म्हातारीची वासना ठेवता का कोंबडा होईन तो, आणि एक म्हणला तसा मरू द्या देऊ नका हरिपाठ म्हणा. आणि मरताना त्याला जी गोष्ट आवडते ती त्याच्या डोळ्यापुढे येते आणि शरीर थकलं जातं ना. बरं मग कसं मरतं, मरून दाखवतो ऐका, मरून दाखवतो ऐका. हे थकलंय, हे डेंजर आहे, खतरनाक गडी हा, लई खतरनाक.
एकटा एवढ्याला कामाला येतोय। यानं जर एखादी गोष्ट पाहिली आणि याला जर आवडली तो एवढ्याला कामाला येतोय। आणि ही सगळी हलकट याचं ऐका, त्या गडी लई डेंजर ऐका। याची ताकद झाली कमी, याची ताकद झाली कमी। मरणाऱ्या माणसाच्या दोनच गोष्टी चालू असतात, कोणत्या कोणत्या नीट ऐका। एक नाक आणि दोन हृदय। आणि त्यावेळेस त्याला जी गोष्ट आवडते ती पोळ्यापुढे येते आणि त्यावेळेस त्याला वासना तयार होते। आणि वासना तयार झाली की ती वासना तिच्या भावाला फोन करते। तिच्या भावाचं नाव आहे यम। यम राजदूतला राखेल टाकूनच येतो, सायलेन्सर काढून ठॉय 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 ठॉय। मिळाला माणूस, मग त्याच्या नागपुडीत कापूस घालतात। ओवी लिहून घ्या, तेवी 8वा अध्याय। तेवी जितेने अवसरे जे आवडोनी जीवी उरे, ते मरणाचे मेरे फार हो लागे, आणि मरणी जयाचे 8वे तो ते गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे माते त्वा, नादबाबाचं प्रमाण जन्म घेणे लागे। आणि मेला माणूस, राहिलं ते प्रेत। लोक रडा त्या प्रेताजवळ, त्याच्यातलं सगळं निघून गेलंय। ऐका आता, आता ते प्रेत स्वर्गात जातं का नरकात जातं का हे मी तुम्हाला सांगितलं असतं, पण अजून मी गेलो नाही। जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही मला खालून रिंगा द्यायच्या येऊ का काय? फायनल सांगतो तुम्हाला, मुखात भजन येणे हाच स्वर्ग, आणि भजमुखात भजन येणे हाच नरक, आणि आनंदाने जगणे हाच स्वर्ग। आता इथं परत एक घोटाळा आलाय। माणूस मेला, शिल्लक राहिलं ते प्रेत। आपण जाळतो ते प्रेत, जाळलं। आता थोडंसं पटणार नाही तुम्हाला, पण पटलं तर हा म्हणा। माणूस जाळून शिल्लक राहिली त्याची राख, ती राख तुम्ही कुठे टाकता? नदीत। नदी आपली माता आहे, पाया पडतो, पटलं तर हा म्हणा। ती जी राख आहे 2 टोकऱ्या, ती गुणीत भरा, घरी घेऊन या। ती राख शेतात खड्डा घ्या, त्या खड्ड्यात टाका, त्याच्यावर एक झाड लावा, आई वडिलाची आठवण राहील। पण नदी दूषित करू नका, नदी आपली माता आहे। आणि काय बापाची राख नदीतच टाकलं ना काय पावन होईल? आपण हानेलच आहे बाप 3 वेळा, पावन व्हायचं काय काम? हे नाही करायचं मला काय। आणि एक वाक्य ध्यानात ठेवा, समाजामध्ये काही गोष्टी चांगल्या करताना त्रास होतो, पण त्या आपोआप अंगी पडतात। 10-5 माणसांनी जर वडिलांची राख घरी आणली, ती शेतात टाकली, तर आपोआप बाकीचे लोक सुरू करतील। काही काही गोष्टी आपण सुरू करायच्या असतात लोकांच्या, आणि ते चांगलेच आहेत ना। काय आपल्या वडिलांची राख घरी आणल्याने फरक पडला? राख तरी किती येईन? मीन 2 टोकऱ्या शेतात टाका, झाड लावा। झाड आंब्याचं लावित नका जाऊ, बापाचं आंब्याचं झाड लावायचं नाही। नाही नाही, कैऱ्या आला का मार माऱ्या, मग आंबे यायचे बंद का म्हणून झाले? आता लिंबाचं झाड लावा, सगळ्यात जास्त ऑक्सिजन। आणि ते झाड बांधाच्या कडाला लावा, पुन्हा व्हायला अडचण नको। या गोष्टी शिका, आणि या करायलाच लावून टाकायचं झाड, काय नाही करायचं मला। या गोष्टी शिका। आता दुष्काळ पडला हे बोंबला त्यात लोक, दुष्काळच नाही, याच्या दुष्काळ आलाय। कवा 2-4 वर्ष झाली लोक घरचं पाणी पित होती, जारच। दुष्काळ फक्त 2 भोगलाय, एक शेतकरी आणि 2 त्याच्या दारातली गाय, तिसरा कोणाला दुष्काळ आहे? काय नोकरीवाल्यांना रोग झालाय, काय आम्हाला रोग झालाय? उगाच बरळायचा दुष्काळ, काय याचा दुष्काळ? दुष्काळ आढावा बैठकीचा खर्च 3 लाख, याचा दुष्काळ काय? आणि पाया पडून सांगतो, इथून पुढे आता शिक दुष्काळ आहे, इथून पुढे पाऊस असाच कमी होत जाणार। तुम्ही पारिक अभ्यास करा, 5-6 वर्षापासून फक्त डोंगर क्षेत्रात आणि वृक्षे धरण क्षेत्रातच पाऊस पडतो। झाडं जर तुम्ही लावली नाही तर पाऊस असा याच्यापेक्षा कमी होत जाणार। आता प्रदूषणाचा विचार करायचा, माणसाच्या नीतीचा विचार करायचा, हवामान खात्या यांचा विचार करायचा। असं बोगस चालत नाही, नुसतं आपलं बरळायचं पाऊस नाही, दुष्काळच नाही। मग दुष्काळ पडला तर काय कोण दारू सोडली काय? हो, मग दुष्काळाला तोंड द्यायचं असेल ना तर पहिली गोष्ट यावर्षी ध्यानात ठेवा, या सोनवणे पाटलांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा पहिला संकल्प करा, सगळ्या माणसांनी लग्नांमधले सत्काराचे खर्च बंद करा आणि ते गरीबाला दान करा। 2-4 मुलींच्या गरीबाच्या 10वीच्या मुलींची फी भरा, देवतेचे ते फेटे बांधून तुरे काढण्यात प्रतिष्ठा आहे, देव नाही। काय म्हणते तुमचं?
आणि लग्न साधे केले तरी मुलं होतात. त्याला का असं नियम नाही डीजे लावल्यावर सटासटा होते असं काय नाही. कशातही पैसे घालायचे. एक तर बायका मिळा ना भाऊ. हे इंद्रिकरचं कीर्तन आहे महाराज. हे काल हे बऱ्या हे काल सत्य आज सत्य उद्या सत्य. मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो ते आज खरंय, आज बोलतो ते कायम खरंय. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडी होईन आला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराला याजाने पैसे देईल दिले. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल आली. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोऱ्या बापाच्या अगोदर जाईल गेला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोरगी बापाला लग्नाचा लई लोट ठेवणार नाही. निम्मे बाप मोकळे गेले पुरीनी. आम्ही एका वर्गात होतो ना. कोण फडफडलं पाहिजे. हो मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो एकही वाक्य खोटं नाही ना. आता 5 गोष्टी घडणार आहे 2च वर्षात सांगून ठेवतो. नाही घडलं तर मला दिसेल तिथं आणा. एक अजून 2 वर्षानं घरात माणसं राहणार नाही. का? प्रत्येकाला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगी नवऱ्याच्या घरी आहे, मुलगा बाहेर आहे, घरात माणसं राहील नाही. 2 हे पुण्यतिथीन 10वे बंद होणार. 10व्याचं पॅकेज निघणार बामणाला. आता पॅकेज कावळाय तूच आण, भातही तूच शिजव आणि चप्पी तूच कर. तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवचन ठुलंय त्याची कर. त्या कुरकुल 10वे बंद होणार. 3री गोष्ट होणार आहे नोकरी आणि बायको मिळणार नाही. पाया पडून सांगतो लोकांना, पाया पडून सांगतो मुलींची संख्या कमी आहे असं म्हणू नका. मुलीच्या क्वालिफाईड मुलगा नाही हा विचार करा. मुलगी तहसीलदार आहे, पोरगा कुठे आहे? मुलगी PS आहे, पोरगा कुठे आहे? तिला SP पोरगा पाहिजे. 10वी 12वीचे कोणी खात नाही. हे आता फक्त हे 2-4 महिने वापरून घ्यायचे एवढे. आता सीझन आलाय ना. युवक कार्यकर्ते सपटी अधिक रसाबरोबर जुलाब. बायका नाही. मिळल ते राय. लग्न न झालेले पोरं जी मिळल ती करून टाका. येडेवानी करू नका. बायको नाही म्हणणार. मुलगी तहसीलदार म्हणजे 1.5 लाख पेमेंट आहे. ठोन घ्या तिला. तुला येतं तर येतं की 1.5 लाख. बायको नाही. आता तुम्ही तो विषय जवळजवळ मी तुम्हाला आत्ता बायको देतो. इथं देतो. मला उतरून सुद्धा देऊ नको. काय रे तुझ्याकडं? तुझ्या मोबाईलला बॅलन्स टाकतोय बाप. तुला पेट्रोल टाकायला बाप पैसे देतोय. काय रे भंगरी तुझ्या कोण देतं रे बायको याड पटाव. तुम्ही आता तो विषय जवळजवळ सोडूनच द्या. तुम्ही आता असेच. आता तुम्हाला एकच पर्याय. एकच पर्याय आता. मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे. झोपायच्या टायमाला पाहणे. झोपणे नाही. झोप आली नाही झोपे डबल. आणि दुसरा एक पर्याय मामाची मामीची पूजा करणे. बस. त्या मामाला मुली आहे का नाही? हा लाल शर्टवाला मामाला मुली. हा 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 आहे का? नाही. किती आहे? 3. त्या मामाला किती आहे? 1. आणि तुला भाऊ किती आहेत? 2. जो जास्त प्रयत्न करील तोच गड काबीज करील. त्या मामाला आहे का रे? अरे तू किती आहे? नाही. तुझ्या नाही. तुझ्या नाही का? मामाचंच लगीन झालं नाही. मामाच मोकळा आहे ना. माझं कीर्तन ऐकून गेल्यावर सुधरत नाही 2-4 दिवस माणसाला. काय एकटाच हसतो घरी गेल्यावर. धन्यामी जन्मा बाहेरचं नको. पुरावा आंतरिक ज्ञान व्हावे. बाहेरला हवे स्वभाव. नाही तर काय उपयोग नाही त्याचा. गडी देखणालाही पण गडी नाही. गडी देखणालाही कोण नाही वाटतं त्याचा खिच घ्यावा. पण गडी नाही ना. काय करायचं? काय उपयोग नाही. साबरीचं
राईट. साबरीचा भाव तरी साबरीचा भाव साबरीचा वन लावून फायदा नाही, तसं ज्ञान नसून फायदा नाही. फायदा झालं ज्ञान द्या बाबा. वैराग्य तुकोबा, भक्ती नामदेव राया आणि शांतीनाथ बाबा. आज कीर्तनाला घेतलेला अभंग एकनाथ महाराजांचा आहे. अभंगातला पहिला मुद्दा संपला. अभंगातला दुसरा मुद्दा आज कीर्तन ऐकणाऱ्याला पहिली सूचना, दरिद्रवाणी बसायचं नाही, तोंड सोडून मिळून द्यायचं नाही, काही इथं लई दिवस राहायचं नाही. याची काही गॅरंटी नाही. हातात घेतलेला घास तोंडात गेला तर जेवला आणि गावाला गेलेला त्याच गाडीत घरी आला तर आला. याची काही गॅरंटी का? येताना आपण काय आणेल नाही, जाताना काय न्यायचं नाही, मधलं आपलं नाही. 5 वाक्य पटलं तर हा म्हणा. घरात किती सोलर बसवा, शेवटच्या अंघोळ अंगणातच. आणि घरात किती गॅसच्या टाक्या घ्या, शेवटच्या अंघोळ दगडाच्या चुलीवरच. आणि बांगला केवढाय बांधा जळायला महानगरपालिकेच्या पत्र्यातच. आणि पैसे किती कमाव, कपाळाला रुपयाचा कवाय झोपा कवाय उठा, दावा 8:30लाच. बस चिंता बिंता काही करायचं नाही. तुम्ही बोलायचं मी बोलायचं, दोघांनी मिळून करायचं कीर्तन. अभंगातले 2 मुद्दे संपले. चिंता काही करू नका महाराज, आयुष्य फार थोडं आहे. चिंतेत घालू नका, ते भजनात घाला. नको मोकळा झाला. आणि इथं नाचलं पाहिजे. आवलं ती डांबरीवर नाचत बाई वाड्यावर यान राहतो भाड्याच्या घरात. सुनो तुझं माझ्यावर भरोसा नाही का? तुझ्या बापाचाच नाही तर सुनो कसा मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. चेनवर वड चेन नाही आमदार व्हायला निघले. इथे नाचलं पाहिजे. इथं नाचता नाचता गळाला देवाचा पिता. नाचू कीर्तनाचे इथं नाचता नाचता गळाला ते बॉक्स बंद आहे महाराज. कस काय आवाज येत नाही? खाली आवाज आडवत पाल आडवत पाल. विठाला त्याचा असं असतं महाराज, मोठ्या समाजाला बॉक्स चालत नाही. तुम्हाला म्हणन कोण? तुम्हाला म्हणलं ती म्हणून तुला यायचंय का परत बीडला? अजून 2 नाव. ती खरेची मेली आई. ती खरं नाही त्याला ते भोंगच लागत. ओरिजिनल ते ओरिजिनल. चला राहू द्या आता सासर.
त्याला इतकं सोपं होतं, इथं फोनला एक भोंगा बांधायचं, इकडं एका भोंग्यात कीर्तन झालं असतं, हे सगळं बंद. तुला खरं बोलायचे दिवस तू काल आला माझ्या भोंग्याला नाव ठेवतो, अजून 6 लाव. खरं नाही सांगायचं कोणाला. आपण जर पोराला म्हणून अभ्यास करते, आपल्याला म्हणते चालू आहे. आपण आपल्या पोराला जर म्हणा घरात अरे अभ्यास कर, म्हणते अभ्यास पुस्तक नाही उघड, काय नाही, चालू आहे अभ्यास. हा, आता फक्त फटाफटा नाही बोलायचं, तुम्ही बोलायचं, दोघांनी म्हणून करायचं कीर्तन. अभंगाला सुरुवात झाली, चिंता बिंता काही करायची नाही. आज गायक वादक कोणी मंडपवाले, माईक सिस्टीमवाले, कीर्तनाला बसलेले महिला पुरुष सगळे, मंडपवाले, माईक सिस्टीमवाले, कीर्तनाला बसलेले महिला पुरुष, जोगदन परिवार, उगले महाराज, गायक वादक गुंजन, स्टेरिओ मास्टर सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आशीर्वाद लॉनच्या जोगदन परिवाराच्या कार्यक्रमाला आयोजित ह्या लॉनची भरभराटी. आता आपलं कीर्तन ठुलं म्हणल्यावर होणारच. आपलं कीर्तन वास्तू शांतीला ठुलं तर वर्षात 2रा बंगला होतो, आणि लग्नाला जर ठुलं विनोदाचा भाग 16 आहे. आणि कधी एकच वाक्य ध्यानात ठेवायचं, मला जोगदन परिवाराचं एकच वाक्य सांगत आहे, ग्राहक सहन केल्याशिवाय देव पण येत नाही. तुम्हाला आयुष्यात चांगलं व्हायचं असेल तर यातना सहनच करावं लागतील. अभंगातला पहिला मुद्दा संपलाय, 2रा संपलाय, 3रा मुद्दा आज कीर्तनाला सुरुवात. गायक वादक कोणी जन्मंडपाने कीर्तनाला बसलेल्या सगळ्या महिला पुरुषांना धन्यवाद. आणि आजच्या कीर्तनाला पाडव्याच्या बलिप्रतिपदेला सुरुवात. पाडवा काय आहे एका मिनिटात सांगतो, म्हणजे पुढे सरकायला पटापटा पटापटा तुम्हाला एका वर्षाचं पंचांग 5 मिनिटात सांगतो. 5 मिनिटात फक्त तुम्ही बोलत जायचं. आणि कीर्तनाला सुरुवात झाली, मोबाईलमध्ये डोके घालायचे नाही. ती काही दरिद्र्यांना सवय ते आम्ही वर जीव काढायचा. आणि पाया पडून सांगतो, मोबाईल ही गरज आहे, आवड नाही. तात्पुरता वापरायचा. मानसिक संतुलन डॅमेज झालंय महाराज. तुम्हाला एक वाक्य सांगून ठेवतो, कॅन्सर आता राहिला नाही, पोलिओ राहिला नाही. कॅन्सर गेला, पोलिओ गेला, हे रोग जवळजवळ गेले. आता सध्या प्रत्येक माणसाला 3च रोग आहेत. ऐका कोणते? 1 शुगर, 2 BP आणि 3 अटॅक. आज जवळजवळ 90% लोक 22 वर्षाच्या मुलाला शुगर का वाढवा, 40 वर्षाच्या माणसाचा BP का वाढवा, 16 वर्षाच्या मुलाला अटॅक का यावा, याची कारण पाडव्याच्या दिवशी पवित्र दिवशी सांगतो. हे दुर्गेचे कीर्तन आहे. आपलं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही. महाराज उलथुद्या मारून महाराज कीर्तन संपल्यावर का मारा गंज बोय, दगड उचकला का बोय. पण तुमचा मुलगा म्हणून ऐका महाराज. थोडंसं कानाला वाईट वाटेल, पण जे सत्य आहे ते सत्यच. ते कालही सत्य, आजही सत्य. अटॅक, शुगर, डायबिटीस वाढण्याची कारण 1 सात्विक आहारच राहिला नाही. टोटल मसाल्याचे पदार्थ आहेत. आणि तुम्ही कोणत्याही कार्यक्रमात जेव्हा तुम्हाला संध्याकाळी जळजळच होणार. ते मसाले जितके पॉवरफुल आहे कामच लाग. बरं ते आचारी सोडून कोणाला मिळते नाही, ते नावं त्यांनाच येतात फक्त. पहिलं कारण मान्य आहे का? हा म्हणा नाही तर नाही. 2 नीट आहे का? BP वाढण्याचं कारण माणसांना मानसिक संतुलन डॅमेज झालं. प्रत्येक माणूस ग्रासला उपाधीला ग्रासला. आपण म्हणतो तरुण पोरांना अटॅक काय येतो? पोरांची अशी परिस्थिती झाली, पैसे घालून ठेवले, शिक्षण घेऊन ठेवलंय, डिग्री असल्यामुळे हलकं काम करता येत नाही आणि डिग्रीच्या मापात नोकरी नाही. पोरांचा असा प्रॉब्लेम झाला. एकदा पण 7 लाख रुपये घातले, आयुष्य गेलंय. इंटरव्ह्यूच्या सिलेक्शन मध्ये आपण बसत नाही, मार्कानं बसलं तर पैशात बसत नाही, पैशात बसलं तर मार्कात बसत नाही. पोरांचं हॅमरिंग झालं. परिणाम मुलं किती वाईट असली तरी ते त्याचा विचार करतातच. याच्यावर तुमचं मत काय? पहिलं कारण हे अटॅकची कारण. दुसरं कारण आहे का? आता 1 पाया पडून सांगतो आजच्या पाडव्याच्या दिवशी, तुमच्या माझ्या मनामध्ये पोरांनो कधी दुःख असेल एखादं, ते दुःख मुद्रासोड बोलत जा आणि ते हलकं करा. ते आतमध्ये ठेवू नका, बोलत जा. माझं माझ्या भावाचं जमत नाही, माझं माझ्या बायकोचं जमत नाही, तुमचं तुमच्या मित्राचं जमत नाही. ही गोष्ट कोणातरी बशी बोला आणि ते दुःख हलकं करून टाका. आतल्या आत ठेवू नका, आतल्या ठेवणं बोलून टाका. आणि आज बोलायचं बंदच झालं हो, लोकच बोलते नाही. माझा मी भोगील माझा. आणि दुसरं कारण, मागच्या घडलेल्या घटनेचा विचारच करू नका.
प्रियशीची जमलंय ना आपल्या डोळ्यात येतं. तू पागल आहे का? ती माझी नाही तर कोणाशीच नाही. नालायक आहे तू. अरे शीर सलामत तो पगडी पचा सालकाटा. एका पोरीसाठी तू मरतो का भगरी? तिच्या बाई 6 पोर मेरे तो 7वा नंबर आहे. तुझा मरतो का? प्रेम कधी कोणाकडे मागू नका. तुमचं हृदय इतकं मोठं बनवा जगाने तुमच्यावर प्रेम केलं पाहिजे. पुढचं वाक्य, आपलं हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं. आपलं हृदय इतकं हलकट नाही का त्याने कोणी प्रेम करावं. आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कुणाला द्यावं. शेमडेपुरीवरून तू टेन्शन घेतो का नाला दरिद्री नाही का रे बा ती माझी नाही तर कोणाची. तू तुझा नाही तर तू तिचं काय पाहत. मरू नका, टेन्शन घेऊ नका, सोडून द्या. घटना घडली ना सोडून द्या. सकाळी पेपरला आलेली बातमी दुपारी नाही आहे का. विस्मरण आहे. आणि जगात विस्मरण किती मोठं आहे. सकाळची बातमी दुपारी नाही. काल जाळपोळ झाली, घरं जळाली, गावं जळाली. आज फक्त पट्टी येणार, बातमी येणार. अग्निशमन आलं, गेलं, मंत्र्यांनी भेट दिली, आश्वासनं दिली, पैसे मिळणार. संपल्या बातम्या दुसऱ्या दिवशी आगही नाही, निस्तुही नाही, राखही नाही. एक आणि आता माणसं बोलत नाही का. ह्या मोबाईलमुळे बोलणंच बंद झालं. बोलायचं माणसं बदल. कानात वायरी पागल आहे. मोटरसायकलवर चालला, एक वायर याच्या कानात, एक पुढच्याच्या कानात, एकच गाणं. कुत्रा आडू आलं, मुंडक्यात वायर म्हटली, मेल. एसटीतून उतरला, त्याच एसटीत चालला. मोबाईलचा वापर कमी करा. मोबाईलचा बोलतच नाही माणसं. आणि तिसरं कारण, मोबाईल वापरणारी जी मंडळी आहे ही पडल्या पडल्या झोपत नाही. याला झोपा नाही मला. त्यांचं मानसिक संतुलन डॅमेज होण्याचं कारण आहे. हे दरिद्री काय करतात, झोपेल ना उशी डोक्याखाली घेतली का ती बटणं चालत पहा. 2 तास 1.5 तास ते मेसेज वाच, ते चित्र पाय कसे ना कसे. आणि ते कसे ना कसे चित्र पाहता पाहताच हे डोळे झाकीत. ते चित्र आज बसत. विनोद नाही, ती गोष्ट मनाला भावते. आणि मनाला ती गोष्ट भावली का ते तसंच झोपत. परिणाम डचकून उठत. चित्र कुठे चित्र नाही, त्याने गोदडी झाडली. आणि ती अपूर्ण झोप, अपूर्ण हसणं हे. आणि दुसरी गोष्ट, लोक बोलत तर नाही आणि हसतही नाही. हसत जा. माझं कीर्तन ऐकल्यावर 6 महिने सर्टिफिकेट देणार आपण. त्याला अटॅक बिटॅक येणार नाही. मला येईल पण त्याला नाही. मोकळा होतो तो घरी गेल्यावर, एकटा हसतो एकटा. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात. आणि जी गालात हसतात प्युअर मुख्या मादाची असतात. जी माणसं मोठ्यानं बोलतात ती निर्मळ असतात. जी हळूच बोलतात लपडच. असंच जा. काय व्हायचं ते होईल. आणि राहायचं तरी किती दिवस. आणि सांगा ही कारणं अटॅकची आहेत किंवा नाही. झोप नाही, मानसिक तणाव नाही. मानसिक तणाव आहे. बोलतच नाही माणसं. मोटरसायकलवर आला, मोबाईल गुंतवला कानात, मग गाडी आपल्याच घरापुढे लावावं का नाही. दुसऱ्याच्या घरापुढे गाडी लावून घरी घालतो. म्हणजे तू आला गाडी कुठे मग गेला आला. लग विला गेला मोबाईल आला, मग चेन तर खोलावं का नाही. आणि याच्यामुळं अटॅक येत. हे तुम्हाला हा म्हणा नाही तर नाही म्हणा. आपल्या कीर्तनाला आपल्या कीर्तनाला बोलत जायचं, भामट्यावानी बसायचं नाही. इथं येऊन असं बसतोय. तुझ्या एकट्याच्या बोंडाळीचे पैसे जमा झाले. रिलॅक्स जगायचं महाराज. किती ते दिवस राहायचं की काय करायचं चिंता करू. फटाफटा तुम्ही बोलायचं दोघांनी मिळून करायचं कीर्तन. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात तर किचकट मुद्दा आहे. फक्त बली प्रतिपदा शिकायचे. सावधराव पटकन. लहान आले पोरं बैठे सावधान. आणि बोलत जायचं. आता महिला पोरं स्वराने बोलत जा. चालले पाय लय सावधराव जाता. चालले पाय केळाची पाठी दिसली पाहिली डोळ्यानं. चालले पाय केळाची पाठी दिसली पाहिली डोळ्यानं. चालले पाय पाहिली डोळ्यानं. हा वाटलं मनाला. उचललं हातानं, सोललं बोटानं.
वास घेतला नाकानं, चव घेतली जिभेनं, दाबून पाहिलं दातानं. सर्कल फिरून घ्या. चालले पाय सावध, चालले पाय, खेळाची पाठी दिसली डोळ्याला, चालले पाय दिसली डोळ्याला, खा वाटलं मनाला, उचललं हातानं, सोललं बोटानं, वास घेतला नाकानं, चव घेतली जिभेनं, दाबून पाहिलं दातानं. एक्सप्रेस हायवे संपला, टोल नाका आला, इथं आलं लहान आतड. लहान आतड्यानं घरच्या वरून आलेले निवांत या, गडबड करू नका, ज्याला जागा होईल त्याला राहा, बाकीच्यांनी मोठ्या आतड्यात चला. बाकीचे मोठ्या आतड्यात गेले, पण मोठ्या आतड्यानं बोर्ड लिहून ठेवलं किती या, पण एकच मुक्काम करता येईल, दुसरा नाही. आणि जो सकाळी बाहेर गेला त्यानं कुणाची जरी सही आणली त्याला पुन्हा आतमध्ये एंट्री दिली जाणार नाही. गेला तो गेला. आता लय बारीक आहे का, आता लय बारीक आहे का. केळाची पाठी पाहिली डोळ्यानं, खा वाटलं मनाला, उचललं हातानं, सोललं बोटानं, वास घेतला नाकानं, चव घेतली जिभेनं, दाबून पाहिलं दातानं. पण हे सगळं शरीर ज्याने कामाला लावलं तो हाय डोळा. आता लय सावध राहा. हा गडी सगळ्यात सज्जन, याच नाही काय दुखलं नाही. हा गडी इनामदार. नाक त्याच्यापेक्षा सज्जन हा कान, पण सगळ्यात खतरनाक हा डोळा. आता ऐका हे कसे कसे. याला सेंट आवडतो, सेंटच्या बाबतीत लई डेंजर हा. याला सेंट आवडतो, याला फक्त स्तुती आवडते. वा वा, या बसा आमच्या लोकांनी या. याला स्तुती आवडते, याला सेंट आवडतो. नीट आहे का. याला सेंट आवडतो, याला स्तुती आवडते, याला स्पर्श लय आवडतो. स्पर्शाच्या बाबतीत लय डेंजर गडी हा. याला स्पर्श आवडतो, याला रूप आवडतं. रूपाच्या बाबतीत लय खतरनाक गडी हा. कोण डोळा. कापड दुकानापुढे प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहते. ते स्टॅच्यू असते ना प्लॅस्टिकचं, तरी माणसाची पाहिजे. प्लॅस्टिकची आहे काय हाती आहे. आता इथं लय बारीक आहे बरं का, लय किचकट आहे ते. ते लय किचकट आहे, फक्त जेवढं घुसून डोक्यात तेवढं घ्या. यानं जर एखादी गोष्ट पाहिली, पाहतोच त्याला काय जर म्हणायचं काय काम नाही, पाहतो. पण ती गोष्ट चांगली का वाईट याचा निर्णय घेण्याचा अधिकार याला नाही. हे निघालं फिरायला, हा होता बरोबर. यानं पाहिली कलवरी. कलवरी म्हणजे कसं ना, नवरीच्या मागं हिंडणारं सगळ्यात मेकअप केलेलं भयानक क्वालिटीचं जनावर म्हणजे इथल्या फकीत चमकी भरते. आणि याला कलवरी आवडली. आता याला गप्प बसावं का नाही. याला लगेच मला सांगितलं काय करू, मला मेसेज कर, जमलं तर जमा कर मेसेज. मनाने केला मेसेज. ती कुणी कशी पागल, तिने केला ना मिस कॉल. हे होतं कवरी क्षेत्राच्या बाहेर. याने केला होता प्यादा, केला दुसऱ्या फोनवरून बोल. तिच्या भावानं पाहिला नसा याटावला धरून पोरगी पाहिली. डोळ्यानं सल्ला दिला, मनानं मार खाला अख्ख्या गावानं. आणि ह्या मार खाण्याच्या टोळीचा खलनायक कोण. आता हे लय डेंजर बरं का, लय भारी काय का. आता बघ पुरीची हिस्ट्री सांगत तुम्हाला. बळीच पाताळात घालवा. आपल्याला कोण काय शिकायचंय. बली प्रतिपदा पाडवा शिकायचं. ऐका, हे निघालं फिरायला. याला वस्तू आवडली. यानं मनाला सांगितलं काय करू. आता मनानं गप्प बसावं. त्यानं एवढ्याला मेसेज करा. आणि ही सगळी टोळी कोणचं ऐकत. मनाचं ऐका बरं का नाही. आणि मनाने त्यांना सांगितल्यामुळं लगेच शरीरात तयार झाला तो काम तयार झाला. आणि घडला तो बलात्कार. बलात्कार का घडतो. बलात्कार का घडतो. डोळ्यानं पाहिलेली वस्तू मनापर्यंत जाते. मन सगळ्या शरीराला साथ देतं आणि शरीरात तयार होतो तो काम तयार झाला. इंद्रिय ताब्यात राहिली नाही की बलात्कार घडतो. इंद्रिय ताब्यात राहिली नाही का बलात्कार घडतो. आता पुढे लई किचकटी आहे का. बलात्कार जर
यशस्वी झाला तर लोभ तयार होतो, आणि झाला नाही तर क्रोध तयार होतो. आणि पाया पडून सांगतो 90% माणसाची जिंदगी रागामुळे बरबाद झाली. पाडवायाच पाया पडतो तुमच्या, मी मरायला मारा, मी मला नाही पाचवायची दोष, पण तुम्हाला आपली आठवण येईल महाराज. पाया पडतो, राग आकळा, रागाच्या भरात वाईट कृत्य करू नका. सच शिकलं. राग आकळा, आकळा. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही, मर्डर करायला काय 2-4 दिवस लागत नाही, बलात्कार करायला काय 2-4 दिवस लागत नाही, पण त्याची फळं वाईट आहेत हे धरात. कर्म थोडं आहे पण फळ. एखाद्याच्या डोक्यात दगड घातला तो जागेवर मिळाला काय नाही, तो मरायला काय 10-5 मिनिटं लागतील, पण आज जिंदगी जाईल. पाया पडतो, राग आकळा. तुम्हाला असं म्हणायचं आहे का रागाच्या भरात एखादं कृत्य केलं तर त्याचा पश्चाताप होत नाही? जेलमध्ये जर तुम्ही गेले तर आरोपीला भेटायला तर गजावर डोकं ठेवू तो आरोपी रडतो मला, कारण तो माहिती पश्चाताप. राग आकळा. नवरा बायकोचं भांडण झालं, हो द्या थोडा टीव्हीचा आवाज मोठा करा, तिला भुकू द्या, थोडं पिसाळली का चावलती का ती, आलडू द्या ना एक, नाही तर मग तिथून 2 मिनिटं निघून जा. त्यानं तेवढ्या झपाट्यात उचलून आपटली. बसले 29 वर्ष हरिपाठ करी. राग आकळा. शिक्षकानं कॉफी पकडून द्या, पाया पडते सरांच्या, सर परत करणार नाही, माफ करा चूक झाली, परत करणार नाही. नम्रतेत लक्ष्मी आहे. सरांना म्हणला भेट, पेपर सुटला. सर म्हणले भेट. लाल शहरा पडला, आयुष्यभर म्हशी बाजारायची पाहिजे. राग आकळा. पाया पडून सांगतो, खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही, बलात्कार करायला काय 2-4 दिवस लागत नाही, पण त्याची फळं वाईट आहे. आणि आज पाडव्याला एवढी शपथ घ्या, राग आकळेल तुम्ही देव आहात. राग आकळायची औषधं सांगतो ना, आपल्याकडे औषधं आहे, रोगही आहे त्याच्या औषधं आहे. तुम्ही जर सतत 10 मिनिटं रोज हसले ना, तुम्हाला कधीच अटॅक येणार नाही. आणि गेम बिम पाहायचं बंद करायचं. ते मोबाईलमधले जे गेम आहेत ना, पागल नाही. जर 1-1.5 तास मोबाईल नाही मिळाला काय माणसाला, ते दगड हातात घेते. हॅलो, काय रेंज नाही काय ना, चला त्याचा वापर कमी करा. तुम्हाला राग येऊ नये त्याच्यावर औषध सांगतो. एक समर्थ माणूस किती रागावला ना, आपण बोलायचं नाही. 5 मिनिटं बोलायचं, त्याचा पावर वाढेल का कमी होईल? 2 थोडं हसा, पावर कमी होईल. आणि 3 तिथून निघून चालू होता. 15-20 मिनिटं येऊच नका तिथे. जर एवढे पत्ते 3 पाळले ना महाराज, जीवनातलं लय मोठं संकट नाही. ते पोरांचे मारामाऱ्या होते रस्त्यांना, ते का मोटरसायकलवरती गावला ती चालल्या, ट्रक भरेल होती ट्रक. मग आता यावला तिने गाडी साईडला गेला का हरकत आहे का, 90 पे लावला ती बंगार बापाची पैदास. याने ट्रकवाल्याला दम दिला, साईडला गे. तो एक कच्चा नव्हता, तो काय कच्चा होता, टाळीच घेऊन उतरला. अशी हांडे गुड घेतूनच काढले तिने. उतरल्या म्हणजे गायला गुड घेणार राहिली, ट्रकवाला घालू कधीतरी नंगा त्याला नंगाट भेटत नाही. असा पुढे ताकदीचा वापर करून चालत असं, पुढे ताकदीचा वापर का, हे बापा थोड्या बाड्या बापाचे, मग काय कुठे चालते का? आपल्या अंगात ताकद आहे, कुठे चालते काय? आपल्या खिशात पैसा आहे, कोण खातं पैशाला? 300 फूट बोरात होतो तो, किती नोट आहे बावळत नाही तर. जेवानी बिवानी कोण खातं तुमच्या जेवानीला? पावसाळा संपल्यावर खेकडं निघत नाही. तुम्हाला वाटतं आम्ही 10वीला 12वीला हे कोण खातं? ते रागाच्या भरातले कृत्य कमी करा. आणि खून बिन मर्डर भांडणं बिंडणं रस्ते ना. अहो हॉर्न वाजवलं म्हणून काय झालं? हॉर्न वाजवायसाठी रे मग काय आलाय? तुझं शहाण्या बापाची आवडत येते, डाबरी यायचंच नाही ना, खालून काय ना रस्ता. तो बाप जर चिलर म्हणतो तो घरातून नाही बापाची आवडत. ट्रकवाल्याला का म्हणून हॉर्न वाजवला, हल्लच त्याला याने. त्याची गाडी आहे, तो हॉर्न वाजत नाही तर तू त्याच्या बोकांनी घेईन, तुला काय करायचं? तुला इलक बाप बापाची आवडत यायचं नाही डाबरी. तो बाप चिलर म्हणत होता ना, बंगार पाहिजे असं. आणि कुठेही ताकदीचा वापर करायचा, कुठेही ते चालतं का? काय लई दिवस चालतं का? आणि कधीतरी एकदा गाठ कोणची का होईना
मागची पुढची निघायची असं कुठे माझ्याकडे करून चालतं का मला मोटरसायकलवर चालू आहे आपण कुत्र्याला थांबतो कंगडच वर राहिलं गेलं ना खोब्यातून बाजू कुत्र राहिलं बाजूला हेच गेलं असं कुठं भंगार वागणं कुठं चालतं का मला जरी आपल्या अंगात ताकद असतील पैसे असतील ती कुठं चालतं का मला जेवानी बिवानी कोण खातं त्याला समुद्राचं पाणी आटायला लागलं त्या का काय दरिद्री नाही 2-4 अवलादी मागच्या 15 वाड्यात दारू गेली भंगार बापाची पाहिलास पौर्णिमा होती आता कोजागिरी कोरागिरीला दूध प्यावा हे नाला एक मूत पिली टाईट झाली भाकरीपती पोळ्यात झाले निघाले डांबरीला हायवेवरून उतरले गाडीवरून एका लगवीर लागली त्यांनी चैन खोलली ना अशी लगवी सुरू केली आणि विहीर होती विहीर आणि पौर्णिमा होती तो मला चंद्र विहिरीत पडला चंद्रच पडला म्हणला की आटला होता त्याचा जोडीदार म्हणला चंद्र काढल्याशिवाय मजा नाही हे याचं थोडं तोंड तिरपं करतील आला 1 मिनिटात हळूच वरच फिरव फक्त खायचं नको आला मग आयुष्य गेलं भोंग्यातून वाईट तो कधी आटला होता म्हणला चंद्र विहिरीत पडला म्हणला विहिरीत पडला चंद्र कॉमर्सवाला म्हणला चंद्र काढलाच पाहिजे आपल्या जगण्याला काय मजा आहे सायन्सवाला गेला बादलींद्वार खंड घेऊन आला बादली सोडली पाण्यानं भरली जड झाली यांनी वर वडली ती कुठली कपारी ताटकन द्वार खंड तुटलं उतानं पडलं मग एक पडल्या म्हणला एका रट्यात वर गेला नाही तरी गेला जन्मवा नाही तरी गेला जन्मवा
वस्तू डोळ्यांना पाहिल्याबरोबर त्याला बाहेर रिटर्न काय बाहेर ते साधं ए हा दुसरा घेऊ का हॅलो आता विठाला विठाल वस्तू डोळ्यानं पाहिली तुम्ही काय काळजी करत नाही कुठं राहतो आपण रातभर वेळ भरपूर नाही जाऊ द्या जागेवर ए वस्तू डोळ्यानं पाहिली तयार झाला काम लय बारीक बस आता आणि सगळं आतलंय का बाहेरचंय आतलं काम तयार झाल्याबरोबर काम तृप्ती झाली नाही का क्रोध आणि काम तृप्ती जर झाली तर लोभ आता ऐका बर्बादीला कारण यदा कदाचित लोभामुळे काही गोष्ट कमी घडेल पण क्रोधामुळे बर्बादीच घडेल लोभामुळे तुम्ही चोरी कराल पण खुनच कराल ही क्रोधामुळे बरोबर ए आता परत त्याला किचकट आहे काम क्रोध तयार झाला क्रोधामुळे लोभ तयार झाला पण जर ती क्रिया सतत करावी अशी वाटली तर मोह तयार होतो आणि जमलं नाही का मत्सर तयार होतो पहा एकातच किती गोष्टी होत्या यानं गोष्ट पाहिली काम तयार झाला तृप्ती नाही झाली क्रोध तयार झाला तृप्ती झाली लोभ तयार झाला पुन्हा तृप्ती झाली मोह तयार झाला नाही जमलं मत्सर तयार झाला मत्सर तयार झाला एखाद्याने दिवाळीला गाडी घेतली आपली परिस्थिती नाही मग हसायला बिसाय काय झालं का कंपनी खास आणि कधीही ध्यानात ठेवायचं बसलेल्या माणसांना आपला माणूस कोणत्याही क्षेत्रात मोठा होत असेल तर आपल्या माणसाने स्वाभिमानच धरला आपलं एक पोरग चांगलं वाजवतंय स्वाभिमान आपला एक कीर्तनकार गाजतोय स्वाभिमान आपला एक माणूस गरिबीतून लॉन्च करू शकतो बिल्डर करू शकतो मुलं चांगल्या लावू शकतो स्वाभिमान आपला एक विनायक साहेब मेटे साहेबांसारखा माणूस समाजासाठी सतत जगतो एक आणि पाया पडून सांगतो कोणी कुणालाही नाव ठेवावं पण आपण आपल्या माणसाला कधी नाव ठेवू नये निगेटिव्ह विचार डोक्यातून काढू नका आपला एखादा आपली लोकच दरिद्री एखादा डॉक्टर आपला गाजला माणसं म्हणतात तुमचे डॉक्टर फार हुशार आहे हा म्हणायला पैसे लागत का आपली काय म्हणतो म्हणजे तो ना त्याचे सगळे लफडे आपल्याला माहिती असं नाही करायला कधी रस्त्यानं चालणाऱ्या मुलाला हिरा सापडला त्या पोरानं तो ओळखला हिरा आहे ओळखला त्या आणि ते पोरग पळत गेलं ना आईला नाही मला हिरा सापडला काय पोराला कळलाय तो हिरा आहे मग आईला कळलं नसेल का आईलाही कळलं हिरा आहे पण आईला वाटलं याला जर सांगितलं हा हिरा आहे आणि त्यानं जर तो इकला तर ह्या पोराकडे लई पैसे येतील लई पैसे येतील खरं सांगतो तुम्हाला लक्ष्मी आल्यावर नक्ताची नाती सुद्धा बदलतात मित्र बदलतील येतेच काय नव्हतं 15 वर्षापूर्वी नेत्यांच्या मागे हिंडणारे कार्यकर्ते आणि आता ह्या 10-5 वर्षात हिंडणारे कार्यकर्ते जमीन आसमानाचा फरक आहे पूर्वीचे कार्यकर्ते सेवा म्हणून निघायचे काम झालंच पाहिजे असं नाही आता जर मेटे साहेबांना एखाद्याला 10 वाजता रात्री फोन केला मेटे साहेबांना एखाद्याने हो माझ्या घराला आग लागली मेटे साहेब जर म्हणले पाऊस सकाळी 10 वर्ष तुझ्या मागे हिंडलो तुम्हाला हे शिकतो दुसऱ्या पक्ष आता कार्यकर्ते निष्ठावंत नाही निष्ठीचे कार्यकर्ते आता अवघड आहे मला आता तर म्हणा तो म्हणला माझे दिवस माझा मुलगा ऍडमिट केलंय साहेब पैशाची खरं आता ते बिचारे 11 वाजता 10 वाजता कुठून गेला सकाळी पाहू पोरग माझा आजारी 6 महिने प्रचार केला हे फळ संपला तुमचा पक्ष दुसऱ्या जुन्या लोकांचं तसं नव्हतं काम करा नका करू मोठ्याच्या शब्दाला आदर होता देवळा पुढे कोणी तंबाखू काढली पुढून माणूस आला तर माणसं तंबाखू टाकून देतो आता एवढे अवलादी आहेत आमच्या पुढे येत रात्री नदीला होतो आता वड्या आलता
मर्यादा नाही काय नाही. वायर जोडून द्यायला जरी आलं तर थुकत थुकत येतं इथपर्यंत. मर्यादा नाही, मर्यादा नाही. आपण कुणा पुढं बोल काय नाही. आणि हे लई दिवस चालत थोडीशी मर्यादा पाळली पाहिजे. चला पुढं अजून लई किचकट आहे बरं का. त्या बाईनं सांगितलं तो हिराच नाही ते भेगून. आई म्हणते म्हणलं होते का बाईनं ते पोरानं दिलं फेकून दिलं त्या बाईनं. त्या बाईनं संध्याकाळी ते पोरग झोपल्यावर तो हिरा सापडावला भीतीजवळ आणि तो सोनाराकडे न्याला. आणि सोनाराला सांगितलं याची किंमत बोल. सोनाराची अक्कलच बंद आहे. सोनार म्हणला फळकाठा सगळं तरी दुकान इकलं याचे पैसे एवढे येणार नाही. तो म्हणला हिराच नाही. दिला काचत टाकून तिला टाकून. त्या सोनारानं सगळे निघून गेल्यावर तो हिरा रत्न पारख्याकडे न्याला. रत्न पारख्याला सांगितलं हिऱ्याची किंमत बोल. रत्न पारखे हुशार होता. त्यानं ओळखलं सगळं इकलं तर याचे पैसे येणार नाही. तो म्हणला हिरा नाही हा फेकून देईल. तो हिरा खाली पडला तो फुटला पण तो हिरा रडायला लागला. तो हिरा रडायला लागला आणि रडायला लागलेल्या हिऱ्याला तो दुकानदार रत्न पारखी विचारतो का रे त्या बाईला फेकला तू रडला नाही. सोनाराला फेकला तू रडला नाही आणि मी फेकल्यावर तू रडतो. तो हिरा म्हणला अरे त्या बाईला फेकलं तर तिचं ते अज्ञान होतं. सोनाराला फेकलं तर त्याला मोह झाला होता. पण तू माझ्यातला तज्ञ आहे. कुणी कुणालाही फेकावं आपण आपल्याला फेकू नये. कुणी कुणालाही फेकावं आपण आपल्याला फेकू नये. आपला माणूस कोणत्याही क्षेत्रात असेल टॉप. महाराज आम्ही जर कधी मुंबईला इकडे तिकडे बाहेर कीर्तनाला गेलो नागपूरपर्यंत आपल्याकडचे पोरं राहतात शिकायला. बीड परभणी आपल्याकडचे पोरं ते दिवसभर